भविष्याची वाट पाहू नका, भविष्य घडवा. AI सोबत शिकूया, कौशल्य वाढवूया आणि यशाकडे वाटचाल करूया. Hello everyone, welcome to my YouTube channel and welcome to our AI Launchpad course. Firstly, आज डे 1 आहे आणि आपण AI जर्नी इथून स्टार्ट करणार आहोत आणि खूप इंटरेस्टिंग हा कोर्स राहणार आहे. फर्स्ट मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देते. तर मी एक ग्रॅज्युएट स्टुडंट आहे आणि AI हा कोर्स AI इन्कम कोर्स हा मी 1 मंथमध्ये कंप्लीट केला होता आणि त्याच्याच रिलेटेड मी लर्न करून इथे तुम्हाला शिकवणार आहे. तर तो कोर्स हा पेड होता आणि तुम्हाला इथे YouTubeमध्ये फ्रीमध्ये मी तो प्रोव्हाइड करते. जसं जेवढं मला सांगता येईल तेवढं मी या व्हिडिओज या कोर्समध्ये फुल्ली शिकवणार आहे, अंडरस्टँडिंग करून देणार आहे. तर फर्स्टली AI फॉर स्टुडंटमध्ये आपण असं बघणार आहोत की जे काम आपल्याला जास्त वेळ म्हणजे 1 दिवस पूर्ण अर्धा दिवस जात होतं ते पूर्ण काम आपल्याला 2 सेकंड और 1 मिनिटमध्ये कंप्लीट होईल. दॅट एक्झाम्पल्स लाईक थंबनेल डिझाइन करण्यासाठी आपल्याला खूप टायमिंग जायचा. त्यापेक्षा त्याच्याच रिलेटेड AI थ्रू आपण जेमिनी थ्रू ChatGPT थ्रू थंबनेल काही सेकंदांमध्ये जनरेट करू शकतो युजिंग द प्रॉम्प्ट. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे याचं. तर हा कोर्स फुल्ली इंटरेस्टिंग राहणार आहे आणि तुम्ही याच्यावरती क्लिक केलं आहे म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सली फॉलो करताल. तर लेट स्टार्ट. आपण फर्स्टली स्टुडंट म्हणजे असं नाही की पूर्णच AI हेल्प करणार आहे आपल्या स्टडीमध्ये. तर आपण त्याचा एक सफिशियंट यूज करून घ्यायचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये कोणते कोणते टूल्स आहेत, ChatGPT, कोपायलट, जेमिनी हे सगळे क्लाउड हे सगळे टूल्स आहेत. आपण ते पूर्ण या कोर्समध्ये लर्न करून घेणार आहोत आणि त्यानंतर जे स्कूल स्टुडंट आहेत तो पण हा कोर्स परचेस करू शकतात. त्याचबरोबर जे कॉलेज स्टुडंट आहेत ते पण हा स्टार्ट करू शकतात. अँड जे इथे तुम्ही ही न्यूज पाहिली असेल, 4000 जॉब्स हे AI मुळे रिड्यूस झालेले आहेत किंवा या थ्रू काढून टाकलेले आहेत. आणि ही दुसरी न्यूज आहे की 2026 मध्ये जास्त AI चे ले ऑफ होत आहेत Amazon लाईक कंपनीमध्ये. तर ले ऑफ कुणाचे होत आहेत, ते जे असं काम की खूप वेळ टाइम लागत होता, रिपीटेड टास्क असतात त्याला खूप टाइम लागत होता, ते AIच्या हेल्पने फास्टमध्ये होऊन जात आहे. तर असं नाही की AI पूर्ण रिप्लेस करणार आहे. एक माणूस पहिल्यांदा जे काम करण्यासाठी समजा डेटा घ्यायचा असेल त्यासाठी एक डेटा घेण्यासाठी परत एक तो डेटा ऑर्डरमध्ये लावण्यासाठी आणि परत त्याचं डॉक्युमेंटेशन बनवायसाठी असे 3 लोक लागत होती. AI थ्रू आपल्याला हे काम एकच माणूस करून देऊ शकतो ज्याला AI येतोय तोच माणूस आपल्याला रिप्लेस करणार आहे. हा पहिला पॉइंट झाला. तर तुम्ही इथे बघू शकताय जनरेशन्स कम्प्युटर्सचा. फर्स्ट 1986 मध्ये कम्प्युटर कसा होता आणि 2025 मध्ये आता लॅपटॉप आलेले आहेत ते कम्प्युटर्स कसे आहेत आणि त्याचे ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे आपला मोबाईल. त्याच्या ॲडव्हान्स थ्रू पुढे आलेला आहे AI. आणि AI आणि कम्प्युटर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर जो कम्प्युटर आहे तो ब्रेनलेस असतो. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा ब्रेन नाहीये आणि जो AI आहे तो त्याच्याकडे ब्रेन असतो. तर याचा एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवते. फर्स्टली आपण ChatGPT इथे ओपन केलेलं आहे. तिथे एक एक्झाम्पल टाकते मी. 1 + 1 = 2. त्याच्यानंतर ना 2 + 2 = 4. 3 + 3 = 6. Then what is next? नेक्स्ट मी इथे एंटर केलेलं आहे. तर हे AI ने आपल्याला आउटपुट दिलं आहे. 4 + 4 8 हा नेक्स्ट पॅटर्न राहणार आहे. तर हे AI ला कसं माहिती, तर AI कडे ब्रेन आहे
आणि जर आपण हे कॉम्प्युटरला विचारलं असतं, समजा एखाद्या कॉम्प्युटरमध्ये एखाद्या लँग्वेज थ्रू आपण केलं असतं, तर त्याने पुढचा पॅटर्न रिकॉग्नाइज नसता केला. 1+1 2 आउटपुट दिलं असतं, 2+2 4 आउटपुट दिलं असतं, 3+3 6 आउटपुट दिलं असतं. बट पुढचा जो 4+4 आहे तो पॅटर्न त्यांनी रिकॉग्नाइज नसता केला. हे डिफरन्स आहे आपलं AI अँड कॉम्प्युटर मधलं. त्यानंतर बिगेस्ट सिक्रेट म्हणजे कॉम्प्युटर आर ऍक्च्युअली ब्रेनलेस. हे तुम्हाला मी आता समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर AI काय करू शकतो, AI ची डेफिनेशन आहे, इट इज हाऊ वी बिल्ड कम्प्युटर दॅट कॅन कॉपी हाऊ ह्युमन थिंग्स. म्हणजे असे आपण कम्प्युटर बिल्ड करतो तर ते जे ह्युमन थिंक करतं ते कसं ह्युमन थिंक करतं ते कॉपी करतं आणि ह्यालाच AI म्हटलं जातं. तर सिम्पली डेफिनेशन काय आहे, हाऊ वी बिल्ड कम्प्युटर दॅट कॅन कॉपी हाऊ ह्युमन थिंक्स. आणि AI थ्रू आपण नवीन थिंग्स शिकू शकतो. जसं की तेच काम करण्यासाठी आपल्याला खूप टाइम जातो, त्यापेक्षा तो टाइम युटिलाइज करून आपण दुसऱ्या गोष्टीसाठी देऊ शकतो, दुसऱ्या नवीन लर्निंगसाठी देऊ शकतो अशा प्रकारे. त्यानंतर पझल सॉल्व्ह करू शकतो आणि मेक चॉईसेस, डिफरंट चॉईसेस आपण डिसिजन घेण्यासाठी पण याचा यूज करू शकतो. बट कॉमन मिस्टेक आहे ती सगळ्यांची म्हणजे आपण AI ला करेक्ट प्रॉम्प्ट देत नाही, ती सगळ्यांची मिस्टेक आहे. म्हणजे आपण जर AI ला कचरा दिला तर AI आपल्याला आउटपुटमध्ये कचराच देणार आहे. तर AI ला आपण फ्रस्ट्रेशन दिलं तर आपल्याला ते आउटपुटमध्ये फ्रस्ट्रेशनच देणार आहे. तर याचं सोल्युशन म्हणजे हा प्रिन्सिपल आहे गिगो इन गार्बेज इन गार्बेज आउट. गिगो हा प्रिन्सिपल आहे. तर गार्बेज आपण टाकला आतमध्ये तर गार्बेज बाहेर येणार आहे. तर हे गोल्डन रूल आहे आणि हा पूर्ण कोर्स कंप्लीट होईपर्यंत आपल्याला हे गोल्डन रूल विसरायचा नाहीये. तर पूर्ण कोर्सच काय, तर पूर्ण जोपर्यंत AI एक्झिस्ट करते तोपर्यंत हा रूल विसरायचा नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता, जर आपण मेसी इन्स्ट्रक्शन्स दिले AI ला तर आपल्याला मेसीच आन्सर भेटणार आहे, बॅड आन्सर भेटणार आहे. आणि आपण मॅजिक लाईक इनपुट दिला तर आपल्याला वर्क पण आपलं मॅजिकलीच होणार आहे. त्यानंतर AI ची तर फुल्ली डेफिनेशन आहे, ती तुम्ही वाचा. मी ही सगळी PPT टेलिग्राम लिंक टेलिग्राम चॅनल वरती शेअर करणार आहे. त्याचबरोबर असाइनमेंट सगळे शेअर करणार आहे आणि तुम्ही इथे फक्त प्रॅक्टिकली नॉलेज भेटणार आहे. बाकी थेअरी सगळी तिथं जाऊन तुम्ही रीड करा. AI त्यानंतर AI ची फॅमिली ट्री जी इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्या आतमध्ये मशीन लर्निंग, त्याच्या आतमध्ये डीप लर्निंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सब पार्ट आहे मशीन लर्निंग, मशीन लर्निंगचा सब पार्ट आहे डीप लर्निंग अँड डीप लर्निंगचा सब पार्ट आहे जनरेटिव्ह AI. तर फर्स्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर ते मशीन लाईक थिंक करतं, मशीन सारखं ते म्हणजे ह्युमन लाईक थिंक करतं. ती एक मशीन आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ती विचार करते. त्याच्यानंतर मशीन लर्निंग म्हणजे तिथे पॅटर्न थ्रू लर्न करून आपल्याला एक विदाऊट बिंग काही न सांगता पॅटर्न थ्रू ते लर्न करतं. त्याचं एक्झाम्पल म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये रेट ऑन इन्व्हेस्टमेंट असते आणि रेट ऑन इंटरेस्ट असतो आणि जे आपले बिझनेस क्षेत्र आहे त्याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट लाईक दॅट, हे 2 एक्झाम्पल आहेत. तर ROI या दोन्हीचा शॉर्ट फॉर्म आहे आणि आपण जर AI ला ते टाकलं ROI, व्हॉट इज ROI, तर ते AI कसं रिकॉग्नाइज करणार, जर आपण बिझनेस आपल्याकडे AI ला आपला डेटा असेल बिझनेसमॅनचा, तर तो आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट याच्या थ्रू आपल्याला सगळे गाईडलाईन देणार आणि हा पॅटर्न ऑटोमॅटिकली AI मशीन आहे ती लर्न करते आपण न सांगता त्याला. आणि त्याच्यानंतर डीप लर्निंग म्हणजे एकदम डीपली जे लोक असतात, ज्यांना 5-10 इयर्सचा एक्सपिरियन्स असतो, ती लोक म्हणजे डीप आणि डीप ह्युमन्स, तर त्याला एक AI थिंक करतो डीपली जाऊन. आणि त्याची डेफिनेशन आहे मशीन दॅट यूज डीप लेयर्स जस्ट लाईक अन ह्युमन ब्रेन टू अंडरस्टँड हार्ड थिंग्स
आणि त्यानंतर जनरेटिव्ह एआय. जनरेटिव्ह एआय तर सगळ्यांना माहित आहे, जसं की आपण चॅट जीपीटी हे आपल्याला टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओज लाईक दॅट आउटपुट देतो, त्याला म्हटलं जातं जनरेटिव्ह एआय. या तिन्हीचे एक्झाम्पल आपण चारीचे एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे आपले जे व्हॉइस असिस्टन्स असतो, जसं की सिरी, त्याच्यानंतर जेमिनी, ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्झाम्पल. म्हणजे ते काय आहे, ते मशीन आहे दॅट थिंक्स. आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं एक्झाम्पल आहे स्पॅम ईमेल्स फिल्टर. जसं की आपल्या ईमेलमध्ये काही मेल्स आपले आहेत ते इनबॉक्समध्ये राहतात, काही स्पॅममध्ये जातात, डिफरंट आपले फोल्डर्स आहेत त्याच्यामध्ये जातात. तर हे डिटेक्ट कसं करतं, तर स्पॅम जे असतात ते इम्पॉर्टंट नसतात, जसं की कोणी स्पॉन्सर केलेले असतात ते इम्पॉर्टंट मेल आहे ते सगळे स्पॅममध्ये जातात आणि इनबॉक्समध्ये जे आपल्याला इम्पॉर्टंट मेल आहेत ते इनबॉक्समध्ये राहतात. ह्याच्या मागं आहे मशीन लर्निंग. म्हणजे ते पॅटर्न थ्रू अनालाइज करते की कोणता स्पॅममध्ये जाऊ शकतो, कोणता इनबॉक्समध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर डीप लर्निंग मध्ये आपले जे स्मार्टफोनचा जो फेस लॉक आहे तो म्हणजे डीप लर्निंग. जनरेटिव्ह एआय म्हणजे आपल्याला इमेज जनरेशन, टेक्स्ट जनरेशन हे सगळं जनरेट करून देतं, ते म्हणजे जनरेटिव्ह एआय. त्यानंतर ना टॉप एआय टूल्स फॉर स्टुडंट्स. कोणते कोणते टॉप एआय टूल्स आहेत? चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, क्लाउड एआय, डीपसीक, कॅनवा एआय, परप्लेक्सिटी, नोटबुक एलएम, ग्रामली. ही सगळी आपले डेली आपण या टूल्सला यूज केलं पाहिजे. जास्त पण टाइम नाही दिला पाहिजे. जेवढा इनपुट आहे करेक्ट आपण इनपुट द्यायचं, ते करेक्ट आउटपुट देतं. जास्त एकदा सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकायची. ते पुढे आपण प्रॉम्प्टिंग मध्ये शिकणार आहोत, ती कसं यूज करायचं ते. त्याच्यानंतर आपण चॅट जीपीटी किंवा LLMs किंवा एआय याच्या थ्रू आपण नोट्स जनरेट करू शकतो. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स जनरेट करू शकतो, टाइम टेबल जनरेट करू शकतो. होमवर्कमध्ये आपल्याला हेल्प पाहिजे असेल तर ते पण करू शकतोय. आणि अल्टिमेट स्टडीसाठी कोणते कोणते टूल बॉक्स आहेत, तर कॅनवा एआय, त्याच्यानंतर चॅट जीपीटी, क्लाउड हे सगळे आपले डेली यूजसाठी असले पाहिजे जर स्टुडंट असाल तुम्ही तर. आपण एआय थ्रू इमेज जनरेशन हे पुढे शिकणार आहोत. म्हणजे ही इमेज जनरेट कशी केली, आता इथे आपण डिफरंट इमेजेस घेतलेले आहेत आणि ही जी इमेज आहे ती एआय थ्रू आपण जनरेट केलेली आहे. इथे त्याला इन्स्ट्रक्शन द्यायची की इथे एक गर्ल पाहिजे, एक नॅचरल, अँड इथे प्लेन्स पाहिजे, असं सगळे इन्स्ट्रक्शन द्यायचे. मग आपल्याला एक परफेक्ट इमेज एआय जनरेट करून देतं. हे पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण शिकणार आहोत. एआय व्हिडिओ जनरेशन पण पुढे शिकणार आहोत, वाइब कोडिंग शिकणार आहोत. त्यानंतर फायनान्शियल अँड मच मोर, खूप काही याच्यामध्ये खूप कंटेंट आपण देणार आहोत तुम्हाला. त्यानंतर इथे मॉडेल्स तुम्ही बघू शकताय. मॉडेल्स म्हणजे काय, जसं की आपण 1 क्लास मधून सेकंड क्लासमध्ये जातोय, तर 1 क्लासमधून आपण काहीतरी घेऊन जातोय दुसऱ्या क्लासमध्ये. मग दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला थोडंफार इम्प्लिमेंट झालं की दुसऱ्या क्लासमध्ये आपल्याला वर्ड्स वगैरे रीड करता आले, तर हेच मॉडेलचा प्रकार असतो. म्हणजे फर्स्ट मॉडेलला इमेज जनरेशन येत नव्हती, त्याच्यानंतर चॅट जीपीटीच्या नेक्स्ट मॉडेलला इमेज जनरेशन यायला लागली. अशा प्रकारचे हे मॉडेल्स आहेत. मॉडेल्स आपण डिफरंट कंपनीजचे किंवा डिफरंट LLMsचे मॉडेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर व्हॉट इज प्रॉम्प्ट म्हणजे आपण जे AI ला इनपुट देतो किंवा LLM ला इनपुट देतो तो म्हणजे प्रॉम्प्ट. आपण याच्यावरती एक डिटेल्ड लेक्चर ठेवलेलं आहे पुढचा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजेच आदेश देणं किंवा त्याला काम करावं लावणं, त्यालाच म्हटलं जातं एकदम परफेक्ट काम करायला लावणं, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. त्याचे पण खूप सारे रोल्स आहेत आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे पण मार्केटमध्ये जॉब्स आहेत. इथं प्रूफ दिलंय मी तुम्हाला लिंक्डइनवरचं, आणि इथं बघू शकता तुम्ही 3 वीक झालं हा जॉब पोस्ट केलेला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा. तर तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं लेक्चर कम्प्लीट केलं की तुम्ही या जॉब्सला अप्लाय करा, आणि मी अप्लाय लिंक सगळे शेअर करणार आहे. त्यानंतर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची सिक्रेट रेसिपी आहे ती म्हणजे रोल, टास्क, कंटेंट, कन्स्ट्रेंट आणि आउटपुट फॉर्मॅट. ही पूर्ण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे मध्ये लक्षात ठेवायचे. पुढच्या व्हिडिओज मध्ये डिटेल मध्ये घेऊया.
त्यानंतर शी इज डिफरंट अ गुड प्रॉम्प्ट मिक्स एक्सप्लेन फोटोसिंथेसिस. तर हा एकदम बोरिंग आपल्याला रिझल्ट देणार आणि सांगणार यू आर अ बायोलॉजिकल टीचर एक्सप्लेन द, असं पूर्ण डिटेलली प्रॉम्प्ट द्यायचा. तर आपण पहिले एक्झाम्पल बघूया, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये. फर्स्टली तर सगळे इथे जास्त करून ग्रॅज्युएटेड स्टुडंट आहेत, तर मी त्याच्यानुसार एक एक्झाम्पल घेते. एक्सप्लेन जावा प्रोग्रामिंग. ओके, तर एंटर केलंय, तुम्ही इथे बघू शकताय त्या आन्सर कशा प्रकारे देत आहे. तर फर्स्टली त्यांनी सांगितलंय की ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कोणी डेव्हलप केली आहे, सन मायक्रोसिस्टीम, नाव ऑरकल कॉर्पोरेशन. त्यानंतर कशासाठी यूज केली जाते ही लँग्वेज, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स दिलेत, ती वर्क कशी होते, त्याचा एक बेसिक प्रोग्राम दिलाय, ऍप्लिकेशन्स दिलेत आणि एवढं सगळं. जरी बिगिनर असला, आपण प्रो झालेत, म्हणजे याच्यामध्ये प्रो म्हणजे मिड प्रो झाले, तर आपल्याला हे थोडंफार समजतंय, बट जे बिगिनर आहेत त्यांना समजणार नाही. तर त्यांना समजण्यासाठी आपण नवीन प्रॉम्प्ट देऊया. एक्सप्लेन जावा प्रोग्रामिंग विथ रोल. रोल नंतर काय होतं, टास्क अँड कंटेक्स्ट, constraint and output format. तर आता आपण याला रोल देऊया. रोल काय देऊया की एकदम सिनियर, तो आहे सिनियर जावा डेव्हलपर. ओके, टास्क काय आहे तुझं, टास्क टीचर लाईक एक्सप्लेन कर. त्यानंतर कंटेक्स्ट म्हणजे किती फॉर्मॅट मध्ये असेल, काय पाहिजे तुम्हाला नेमकं असं. तर इझी ठेवूया आपण, इझी कंटेक्स्ट मध्येच दे. कन्स्ट्रेंट मध्ये 10 लाईन्स मध्ये दे. अँड आउटपुट फॉर्मॅट हा आपला असला पाहिजे मराठीमध्ये. एंटर करूया. आता बघूया आपण, हा पण एकदम प्रॉम्प्टिंगचा सेकंड प्रॉम्प्ट आहे हा. बेसिक, त्याच्यानंतर मिड आणि प्रो प्रॉम्प्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. जावा प्रोग्रामिंगचा हा आपला फर्स्ट, याच्या थ्रू त्यांनी 10 आपल्याला पॉइंट मध्ये सगळं जावा प्रोग्रामिंग एक्सप्लेन करून दिलंय एकदम मराठी भाषेमध्ये. जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याचा वापर आपण वेबसाईट, अँड्रॉइड या सॉफ्टवेअर बनवण्यासाठी होतो. आणि त्याच्यानंतर मग हे सगळे इथे सांगितले, तर त्या वरच्या पेक्षा म्हणजे जे स्टार्टिंगचे स्टुडंट आहेत बेसिक पासूनचे, त्यांच्यासाठी हा प्रॉम्प्ट थ्रू आउटपुट एकदम इझी लेवल मध्ये समजले, त्याला याच्या हे रीड केलं की समजून जाईल की नेमकं काय आहे याच्यामध्ये. ते नेक्स्ट आपण स्लाइड ओपन करूया. 3 ट्रिक्स फॉर गेटिंग इवन बेटर आन्सर. बेटर आन्सर घेण्यासाठी 3 स्टेप आहेत आपल्या. त्या स्टेप्स म्हणजे काय, तर डायरेक्ट आस्किंग, एकतर आपण ChatGPT ला डायरेक्ट आस्क करू शकतो. त्याच्यानंतर गिव्हिंग एक्झाम्पल, त्याला एक्झाम्पल देऊ शकतो. समजा आपण जावा प्रोग्रामिंग इथे आस्क केली त्याला डायरेक्ट, त्याच्या जागी आपण असं पण एक्झाम्पल देऊ शकतोय की दुसरे म्हणजे जसं की C++ लँग्वेज ही एक कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग आहे. त्याचा यूज हा डेस्कटॉप लाईक साठी, बिल्ड करण्यासाठी, गेमिंगसाठी यूज केला जातो. तसं मला एक्सप्लेन करून सांग. मग हे झालं एक्झाम्पल. त्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याला एक्सप्लेन करायचं की हे सगळं स्टेप बाय स्टेप सांग. हे प्रॉम्प्ट इनपुट देण्याची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर AI इज युअर स्टडी बडी नॉट इन अ शॉर्टकट. AI हा शॉर्टकट नाही, आपला स्टडी बडी आहे. जसं की आपण AI कडून प्लॅन बनवून घ्यायचा आणि त्याच्या थ्रू आपण लर्न करायचंय. लर्न बेटर, यूज AI टू अंडरस्टँड हार्ड टॉपिक अँड एक्सप्लेन थिंग्स यू आर स्टक ऑन.
अँड समजा पहिल्यांदा आपल्याला लर्न करायचं आहे, जर आपल्याला ते समजलं नाही तर AI थ्रू आपण विचारायचंय त्याला आणि ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करायची. हा पूर्ण आपले स्लाइड्स कंप्लीट झालेले आहेत आणि एवढंच होतं याच्यामध्ये. खूप बेसिक, तुम्ही म्हणत खूप बेसिक सांगते, बट जे स्कूल स्टुडंट आहे त्यांना पण खूप युजफुल आहे. पुढे आपण ॲडव्हान्स लेवल याच्यामध्ये जाणार आहोत. स्कूल स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ही PPT खूप बेस्ट आहे. त्यांनी रीड केली पाहिजे आणि हे लेक्चर अटेंड केलं पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ AI वर्क्स आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ AI वर्क्स. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.